पाटील यांच्या मागण्यांच्या नंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे चांगलेच आक्रमक झाले। ओबीसींचं आरक्षण संपवायचंय का हे मुख्यमंत्र्यांसह जरांगेंना पाठिंबा देणाऱ्या सगळ्या नेत्यांनी स्पष्ट करावं असं आवाहन सुद्धा हाकेंनी दिलं। यासोबतच हाकेंनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती आज टीका सुद्धा केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर बसून ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयत सांभाळली, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रातल्या बलुत्यांनी, आलुत्यांनी, भटके विमुक्तांनी आपल्या जीवाची कुर्बानी दिली, त्या रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर हा बसतो आणि माणसांच्या मनामध्ये दहशत निर्माण करतो। ओबीसी चिंतेत आहे, ओबीसी दुःखात आहे। या अशा येडपट माणसाच्या सांगण्यावरनं, येडपट माणसाच्या वागण्यावरनं ओबीसीचं आरक्षण संपतंय की काय अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे। पण मुख्यमंत्री महोदय आणि ओबीसीच्या सगळ्या नेत्यांना, सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांना आणि विशेष करून त्याला पाठिंबा देणाऱ्या आमदार खासदारांना आमची विनंती आहे की तुम्हाला ओबीसीचं आरक्षण संपवायचंय का? खरं तर जरांगेच्या डोक्यावरती परिणाम झालाय। तो मनोरुग्ण आहे। जरांगे हा उद्या पाणीत्याग करेल, नाहीतर अजून कुठून तरी काहीतरी करेल, पण संविधान न मानणारा, इथल्या व्यवस्थेमधल्या मागास वर्गाला न मानणारा, न्यायालयाच्या निर्णयाला न मानणारा, शासन प्रशासनाला न मानणारा हा माणूस लोकशाही विरोधी वागतोय। हा माणूस झुंड गोळा करून एखाद्या हुकुमशहाप्रमाणे, एखाद्या हट्टवादी माणसाप्रमाणे हा माणूस वागतोय।